हिंगोली जिल्ह्यामधील कळमनुरी तालुक्यात एका खेड्यात राहणारा हा तरुण सूरज. शेतीची कामे करून आपला उदरनिर्वाह चालवणारा सूरज आपल्या आईसोबत येथे राहत होता. माझे नाव सूरज शुक्रवार बेले. मी आदिवासी गरीब कुटुंबातला आहे. या छोट्याशा सुखी संसारात एक दिवस नियतीची वाकडी नजर पडली. सूरजच्या आईला पोटाचा त्रास सुरू झाला. उलट्या आणि पोटातील कळा थांबेनाच. सूरजने आईला लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलला ॲडमिट केलं. 2 दिवस तेथे उपचारादरम्यान असे निदान झाले की पोटात पाणी साचून त्याच्या लिव्हरवर देखील सूज आहे. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली. त्यात त्यांनी पोटात पाणी झालं आणि लिव्हरवर सूज असे सांगितलं. याचा उपचार करण्यासाठी ऑपरेशन करावे लागणार होतं. या ऑपरेशनचा खर्च आणि दवाखान्याचे बिल सूरजला डोळ्यासमोर दिसू लागले. कोणाचाही आधार नसताना आपल्यासारख्या आदिवासी गरिबांसाठी कोण मदतीला येणार असे नकारात्मक विचार सूरजच्या मनात थैमान घालू लागले. तेवढ्यात कोणीतरी सांगितलं की आमदार संतोष बांगर यांना विचारून बघ, ते तुला या संकटातून नक्की मार्ग दाखवतील. माझ्यासोबत दुसरं कोण नव्हतं. एवढी माझी गरीब परिस्थिती, मी एवढा पैसा कुठून लावणार. म्हणून मला एक असं माहीत होतं की आमदार संतोष दादा हे गोरगरिबाला धावून येणारे आहे. आणि मी त्यांना एक कॉल केला आणि कॉल करताच ते धावत आले माझ्यासाठी आणि मला तिथं ॲम्ब्युलन्ससुद्धा पाठवून दिली. उपचाराचा खर्च सगळा आमदार संतोषजींनी आपली स्वतःची आई समजून केला. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. उपचार करून देखील सूरजच्या आईला डॉक्टर वाचवू शकले नाही. हा दुःखाचा डोंगर कोसळल्यानंतर सूरजने पुन्हा एकदा संतोष बांगर यांना मदतीची हाक दिली. संतोष दादा बांगर साहेब धावून आले आणि त्यांनी ॲम्ब्युलन्ससुद्धा पाठवली आणि आम्हाला खर्चासाठी पैसेसुद्धा दिलेत. काळाला कोणीच थांबवू शकत नाही, पण लोकांसाठी काळाशीही लढण्याची तयारी लोकनेते आमदार संतोष बांगर आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंची आहे. आणि पदोपदी त्यांनी ते सिद्ध देखील करून दाखवले आहे.